योग करण्यापूर्वी पाणी प्यावं की नाही? 99% लोक करतात ही चूक. 21 जून हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. नियमित योग केल्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन ठीक होते आणि मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. याशिवाय योग करण्याचे अनेक फायदे आहेत. काही लोक रिकाम्या पोटी योग करतात, तर काही जण योगासन करण्यापूर्वी किंवा केल्यावर लगेचच पाणी पितात. मात्र हे शरीरासाठी किती फायदेशीर किंवा नुकसानदायक आहे हे माहीत करून घेऊया. योग करण्यापूर्वी पाणी पिऊ शकतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार योग करण्याच्या कमीत कमी 30 मिनिटापूर्वी पाणी प्यायला हवं. यामुळे बॉडीचं टेम्परेचर बॅलन्स राहतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहण्यास मदत होते. जर योग करण्याच्या काही वेळापूर्वीच तुम्ही पाणी प्यायले तर मेटाबॉलिझममध्ये समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे योग करताना तुम्ही एकाग्र राहत नाही. त्यामुळे नेहमी योग करण्याच्या अर्धा तास पूर्वीच पाणी प्यावे. योग केल्यावर केव्हा पाणी प्यावे? योग केल्यावर जवळपास 30 ते 40 मिनिटांनी पाणी पिणे योग्य ठरते. योग केल्यावर लगेचच पाणी प्यायल्याने पोटात समस्या निर्माण होऊन पोटदुखीची समस्या निर्माण होते. तसेच मळमळल्यासारखे सुद्धा वाटू शकते. म्हणून योग केल्यावर पाणी पिण्यासाठी तेवढा वेळ घ्यावा, ज्यामुळे आपल्या शरीराचं तापमान बॅलन्स राहील. योग करताना पाणी प्यावं का? योगासन करत असताना त्या दरम्यान कधीही पाणी पिण्याची चूक करू नका. असं केल्याने आरोग्याशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात. याचमुळे ब्लोटिंगची समस्या होऊ शकते आणि बॉडी टेम्परेचर असंतुलित होऊ शकते. जर खूप जास्त तहान लागत असेल तर थोडं पाणी पिऊ शकता. मात्र योग करताना शक्यतो पाणी पिणे टाळा. योग करताना अन्नाचं सेवन करावं का? अनेक लोक योग करताना काहीही खात पित नाही, कारण यामुळे आसन करत असताना अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून म्हटलं जातं की योग करण्याच्या कमीत कमी 2 ते 3 तासापूर्वी तुम्ही अन्नाचं सेवन करू शकता, कारण पोटात अन्न पचण्यासाठी शरीराला थोडा वेळ लागतो. योग करण्यापूर्वी काय खावं? जे लोक सकाळी नियमित योगाभ्यास करतात ते योग करण्याच्या 45 मिनिटांपूर्वी केळ आणि जांभूळसारखी फळे खाऊ शकतात. योग करण्याच्या 45 मिनिटं अगोदर हे पदार्थ खाल्ल्याने योगासन करताना एनर्जी मिळते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.